या दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। राजीव गांधी हत्या प्रकरणातील 6 जणांच्या सुटकेचे निर्देश देण्यात आलेले आहेत। नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह 6 जणांची सुटका होणार आहे। 30 वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये असणाऱ्या आरोपींची आता सुटका होणार असल्याचं समजतंय। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। राजीव गांधी हत्या प्रकरणी ही एक आरोपींसंदर्भातली मोठी घडामोड समोर येतेय। 6 आरोपींच्या सुटकेचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत। 30 वर्षांपासून अधिक काळ जेलमध्ये असणाऱ्या आरोपींची सुटका आता होणार असल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, ही अतिशय महत्त्वाची घडामोड आहे, काय अपडेट याबद्दलची? बरोबर, अत्यंत महत्त्वाची घडामोड। खास करून ज्या पद्धतीने माहिती मिळते की एस नलिनी आणि पी रविचंद्रन या दोघांनाही मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। राजीव गांधींच्या संदर्भात जे 6 राजीव गांधीच्या हत्या संदर्भात 6 लोकांना जी अटक करण्यात आली त्यांना 30 वर्षाची तुरुंगात ते होते। त्यानंतर आज त्यांना मुदतपूर्व त्यांची सुटका करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टात दिला आहे। आणि यानंतर ज्या पद्धतीने माहिती मिळते या संदर्भात की नलिनी जी आहेत, पी नलिनी यांनी या निर्णयावरती आनंद देखील व्यक्त केला आहे। आणि न्यूज 18 च्या वार्ताहरासोबत बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय की मी या निर्णयामुळे खुश आहे। याचा अर्थ असा होतो की 30 वर्ष तुरुंगवास भोगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज त्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। आणि सुप्रीम कोर्टाने नलिनी इतरही जे हत्याकांडातले आरोपी होते, जे खास करून गुन्हेगार ठरवण्यात आलं होतं त्यांनी शिक्षा भोगत होते, त्या सगळ्यांना मुक्तीसाठी आज एक मोठा निर्णय दिलेला आहे। अजिंक्य। बरं प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। मधल्या